ऐकाय दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी गौरी, आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आणि पक्षाचं घड्याळ हे चिन्ह अजित पवार यांना देण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा पडसाद बुधवारी शहरात उमटलेत। शरद पवार समर्थकांकडून शिवाजीनगर येथील राष्ट्रवादी भवनातील अजित पवार यांचं नाव असलेली कोनशिला फोडण्यात आली। त्यावरून अजित पवार आणि शरद पवार समर्थकांमध्ये काही काळ वादावादी देखील झाली। या घटनेनंतर पुणे शहरातील अजित पवार गटाचे शहराध्यक्ष दीपक मानकर हे शरद पवार गटाच्या ऑफिसचा ताबा घेणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। त्यावर शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी प्रतिक्रिया दिली आहे, पाहूया। ते वाद आमच्याकडून नाही। आम्ही पवार साहेबांच्या पक्षाचे सुसंस्कृत कार्यकर्ते आहोत। या ठिकाणी कुठेही कायदा मोडीत काढण्याचा आमचा पूर्व इतिहास नाही। पलीकडे कदाचित एका हातात सत्ता आहे, एका हातात गुंडगिरी आहे, अशा प्रकारचे चित्र जे मोदीजींच्या पक्षाबरोबर गेलेत किंवा मोदीजींच्या पक्षात आहे ते सातत्याने महाराष्ट्रात दिसते की एका हातात पिस्तूल आहे तर एका हातात सत्ता आहे। त्याच्यामुळे कदाचित त्या पिस्तुलाच्या जोरावरच सगळ्या गोष्टी करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। मी सातत्याने सांगतोय, मागच्या 7 महिन्यापासून सांगतोय की 2021 साली जे कार्यालय मालकांकडून आम्ही घेतलंय ते प्रशांत जगताप नावाने महाराष्ट्र शासनाच्या दरबारी रजिस्टर्ड आहे। त्याची मुदत अजून प्रलंबित आहे। हे कार्यालय प्रशांत जगतापच्या नावावर आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नाही। त्याच्यामुळे इथं ताबा करण्याचा कोणाला अधिकार नाही। तसं कोणी प्रयत्न केला तर आम्ही संविधान मानणारे कार्यकर्ते आहोत। आम्ही कोर्टाची पायरी चढू, आम्ही पुणे पोलीस कमिशनरांना सांगू, आमचा सुद्धा पूर्व इतिहास त्यांनी तपासून घ्यावा। जर मी पार्टीच्या कार्यालयावर ताबा केला असेल तर पोलीस सुद्धा मला सोडणार नाहीत, पण जे ताबा करणारे असतील त्यांना मात्र पोलिसांनी सोडू नये अशी माझी पोलिसांना नम्रतेची विनंती राहील। त्याचं कारण आहे की पुणे शहरातली नागरिक हे सुज्ञ आणि एकदम सज्ञान नागरिक आहेत। त्यांना गुंडगिरी आवडत नाही, गुन्हेगारांना दहशत माजवणारे कार्यकर्ते आवडत नाहीत। समोरच्या पक्षाला जर ते आवडत असतील तर समोरच्या पक्षाने तसं जाहीर करावं आणि पुणेकरांना सांगावं की आम्हाला इथं गुंडगिरीचा हिरास घालायचा आहे। त्याच्यामुळं इथून पुढच्या काळामध्ये पुणेकर भयभीत होणार नाही याची काळजी सगळ्यांनी घ्यावी। आम्ही आमच्यावर कुणी तलवार घेऊन आलं, रिव्हॉल्वर घेऊन जरी आलं तरी आम्ही नम्रपणे गांधीजींनी सांगितल्याप्रमाणे हात जोडू, कायद्याची पायरी चढू आणि जे असं संविधान नाही तोडण्याचा प्रयत्न करतील त्यांना कायद्याद्वारे कायद्याचा वडगा दाखवायचा नाही। महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।